गोकुळाष्टमीसाठी स्पेशल एकदम मस्त अशी गोड मावा पाक किंवा ड्रायफ्रूट बर्फी बोलतात काही लोक त्याला. तर ही रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. तर चला आपण सुरुवात करू की जन्माष्टमीची ही स्पेशल स्वीट मी कशी बनवली. तर या रेसिपीसाठी मी घेतलेले आहेत इकडे बदाम 20 ग्रॅम, काजू 20 ग्रॅम, पिस्ता 20 ग्रॅम. जर तुमच्याकडे हे मेजरमेंटसाठी काही नसेल तर तुम्ही हे सगळे इन्ग्रेडियंट पाव वाटी किंवा 1/4 वाटी असं घेऊ शकता. तर मखाणासुद्धा मी इकडे 20 ग्रॅम घेतलेले आहेत. तर हे तुम्ही 2 पूर्ण बाउल भरून घ्यायचे, म्हणजे ते वजनाने हलके असतात, त्यामध्ये 10-10 ग्रॅमच होतात. तर इकडे मी हे सुक्कं खोबरं होतं ते 20 ग्रॅम एकदम बारीक मस्त किसून घेतले. तर दुसरीकडे एका भांड्यामध्ये मी हे 1 टेबलस्पून घी टाकून घेतलं. 1 मोठा चमचा घी टाकून घ्यायचं. गॅस चालू करून ते गरम झाल्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स घेतले होते काजू, बदाम आणि पिस्ता हे सगळं टाकून एकदम कमी गॅसवर थोडेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत एकदम मस्त असे रोस्ट करून घ्यायचे. रोस्ट करत असताना गॅस एकदम कमी ठेवायचा आणि एकदम छान असे खरपूस क्रिस्पी होईपर्यंत हे ड्रायफ्रूट्स आपल्याला छान भाजून घ्यायचे. हे बघा कमी गॅसवर आता हळूहळू काजूचा रंग चेंज व्हायला लागलाय आणि हे ड्रायफ्रूट्स आता भाजत आलेत छान. तर हे ड्रायफ्रूट्स आता मस्तपैकी भाजून रेडी झालेत आणि मी हे भाजून झाल्यावर काढून घेतले. आणि आता दुसरीकडे आपल्या घरी जो डिंक असतो तो मी इकडे मोठे 2 चमचे डिंक घेतला आणि तुपामध्ये टाकला आणि तो मस्तपैकी छान असा परतून घेतला. तर डिंक आपला इकडे तळून तयार झालेला आहे. तर तो मी काढून एका दुसऱ्या भांड्यामध्ये घेतला. तर आता आपल्याला जो आपण मखाना घेतला होता तो पण तुपावर छान असा थोडासा ब्राऊन होईपर्यंत रोस्ट करून घ्यायचा. तर इकडे मी आपण जे 2 वाटी मखाना घेतले होते वजनाने ते 20 ग्रॅम आहेत. तर ते मस्त इकडे असे ब्राऊन होईपर्यंत थोडेसे क्रिस्प होईपर्यंत भाजून घेतले. मखाना आपला हा रेडी झाला आहे आणि आपण जे सुक्कं खोबरं होतं ते बारीक किसून घेतलेलं होतं ते मी इकडे कमी गॅसवर छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त रोस्ट करून घेतलं. खोबरं छान भाजून घेतल्यानंतर आपण हे जे सगळे इन्ग्रेडियंट आता भाजून घेतले ते मी मिक्सरमध्ये टाकून असे कोर्स ग्राइंड करून घेतले. म्हणजे थोडंसं जाडसर ठेवायचं हे वाटण, एकदम बारीक असं नाही करायचं, थोडंसं जाडसर ठेवलं. तर दुसरीकडे एका भांड्यामध्ये गूळ घ्यायचा 1 आणि अर्धी वाटी आणि त्यामध्ये 3 चमचे पाणी टाकायचं आणि हे पाणी विरघळल्यानंतर आपण त्यामध्ये विलायची पावडर आहे ती 1 चमचा टाकायची आणि हे पूर्ण व्यवस्थित छान असं मिक्स झाल्यानंतर हे बघा असे बबल्स येईपर्यंत आपण हे मिश्रण व्यवस्थित मेल्ट करून घेतलं आहे. आणि आपण जे मिक्सरमध्ये कोर्सली ग्राइंड केलेलं सगळं मिश्रण होतं ते यामध्ये हळूहळू टाकायचं आणि या स्टेजला गॅस बंद करायचा आणि आपण हे जे टाकलेलं सगळं मिक्सचर आहे ते व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. तुम्हाला ही मस्तपैकी हेल्दी रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ आणि माझं चॅनल आवडत असेल तर माझ्या पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर एका मी असं केकचा टीन होता माझ्याकडे तर त्याला मी थोडंसं तूप लावून घेतलं. आपण जे मिक्स करून घेतलेलं होतं ते यामध्ये मस्तपैकी असं थापून घेतलं व्यवस्थित आणि छान त्याच्या बर्फ्या पाडून घेतल्या. तर तुम्हाला कोणती अशी बर्फीची साईज आवडते त्यानुसार तुम्ही हे मस्त असं कट करू शकता. मी इकडे असं थोडंसं छोटे साईजमध्ये कट केलं बर्फी. जन्माष्टमी स्पेशल स्वीट इकडे तुम्ही बघू शकता एकदम मस्त रेडी झाली आहे. तर इकडे छान असं कट देऊन झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित बर्फी 1 तासासाठी छान रेस्ट करायला ठेवायची आणि मी इथे थोडेसे मस्त डेकोरेशन करण्यासाठी काजू ॲड करून घेतले. 1 तास ठेवून झाल्यानंतर आपली ही बर्फी तुम्ही बघू शकता एकदम मस्त रेडी झाली आहे. तर इकडे छानपैकी ही बर्फी मी मस्त सर्व करून घेतली. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. तुम्ही एकदा प्लीज ही ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही ड्रायफ्रूट बर्फी कशी वाटली. आणि तुम्हाला जर हे माझं कंटेंट खरोखर नक्की आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.